Next example is x cube plus x upon x square minus 1. Okay. So first आपण जे लास्ट लेक्चरला एक्झाम्पल बघितले सगळे केस 1 चे आहेत. अजून आपली केस 1 च सुरू आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं वेगळं प्रॉब्लेम आहे. तर आपण जे लास्ट लेक्चरला एक्झाम्पल बघितले ते सगळे प्रॉपर फ्रॅक्शन होते. ओके. त्याच्या आधी तुम्हाला मी एक कन्सेप्ट सांगितलेली की सपोज इम्प्रॉपर फ्रॅक्शन असेल तर मग त्याला पहिल्यांदा आपल्याला कन्वर्ट प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करायचे तरच आपण त्याला रिझॉल्व करू शकतो पार्शियल फ्रॅक्शन मध्ये. ओके. सो बघा जे न्यूमरेटर आहे न्यूमरेटर मध्ये जी x ची टर्म ज्याला हायेस्ट पॉवर आहे ती 3 आहे. सो न्यूमरेटर ची पॉवर 3 झाली आणि डिनॉमिनेटर ची 2 झाली. म्हणजेच काय न्यूमरेटर हॅज ग्रेटर डिग्री दॅन द डिनॉमिनेटर. सो इट इज अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. पण आपण जे रिझॉल्व करतो काय पार्शियल रिझॉल्व करतो फ्रॅक्शन इनटू द पार्शियल फ्रॅक्शन तर त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर फ्रॅक्शन लागतं तरच आपण ए अपॉन फॅक्टर ती जी मेथड आहे ती अप्लाय करू शकतो. सो आपल्याला पहिल्यांदा ह्याला काय करायचं आहे प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो की जो आपला क्यू ऑफ एक्स असेल त्याने आपण डिवाइड करतो पी ऑफ एक्स ला म्हणजेच डिनॉमिनेटरने डिवाइड करतो पी ऑफ एक्स ला. कुठपर्यंत डिवाइड करायचं जोपर्यंत जी रिमाइंडरची डिग्री आहे ती लेस दॅन येत नाही और लेस दॅन येत नाही क्यू ऑफ एक्स पेक्षा. ओके म्हणजे डिवायझर पेक्षा. ठीक आहे. सो आपण काय करणार आता साइडला एक्स स्क्वेअर मायनस 4 नी एक्स क्यूब प्लस एक्स ला डिवाइड करणार. आता हा एक्स क्यूब जाण्यासाठी आपल्याला एक्स नी मल्टिप्लाय करावं लागेल. सो एक्स स्क्वेअर ला जर एक्स नी मल्टिप्लाय केलं तर एक्स क्यूब त्याच्यानंतर मायनस 4 ला एक्स नी केलं तर मायनस 4x. मग सबट्रॅक्शन करतोय आपण इथे प्लस येतं डिव्हिजन मध्ये आपण सबट्रॅक्शन करतो तर ही व्हॅल्यू गेली ते काय राहिलं 5x. ओके. आता रिमाइंडरची x ची टर्म आहे 5x आणि x ची पॉवर काय आहे 1 आणि जे आपलं क्यू ऑफ एक्स आहे दॅट इज डिनॉमिनेटर त्याची पॉवर काय आहे 2 म्हणजे आपल्याला कुठपर्यंत डिवाइड करायचं जोपर्यंत रिमाइंडरची पॉवर लेस येत नाही आणि आपली आलेली आहे. ओके. सो आपलं जे गिवन इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्याला आपण कसं लिहिणार जे आपलं इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे त्याला आता आपल्याला आपलं प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जर लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार क्यू फॉर कोशंट बरोबर प्लस रिमाइंडर अपॉन डिवायझर. तर इथे डिवायझर काय आहे डिनॉमिनेटर असतो म्हणजे ज्याने तुम्ही डिवाइड करता. क्वोशंट काय तुमचं डिव्हिजन आलेले आहे ते. ओके. आणि रिमाइंडर हा आहे. ठीक आहे. सो एक्स प्लस रिमाइंडर आहे 5x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 4. तर तुम्हाला सांगितलेलं लास्ट टाइम जेव्हा आपण इम्प्रॉपरचं प्रॉपर मध्ये एक एक्झाम्पल घेतलेलं तर हा एक फ्रॅक्शन नाहीये. ओके. सो हे आपलं असतं प्रॉपर फ्रॅक्शन. ठीक आहे. तर ह्याच्यावरती आता आपण आपली जी केस 1 ची मेथड आहे ती अप्लाय करणार. ठीक आहे. आता हे जे साइडचं आहे ते मी रफ करून टाकते तुम्ही साइडला लिहून घ्या. हे जे डिव्हिजन आहे ती इम्प्रॉपरचं प्रॉपर मध्ये करताना जेव्हा जिथं आन्सर असेल तिथे तिथं साइडला लिहायचे आहे इन बिटवीन आन्सर मध्ये लिहायची नाही. तर हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ओके. सो आता टेक फक्त काय घ्यायचंय जे प्रॉपर फ्रॅक्शन आहे तेच घ्यायचं 5x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 4 इक्वल टू काय येईल आता ह्याचं बघा याला परत आपण फॅक्टर्स पाडू शकतो x मायनस 2 x प्लस 2 a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने मग ह्याला आपण कसं लिहू शकतो सेम आता आपली जी प्रिव्हियस मेथड आहे त्यानेच करायचं आहे. ओके. एलसीएम काढल्यानंतर काय मिळेल आपल्याला 5x इज इक्वल टू a इंटू x plus 2 plus b into x minus 2. ओके. नाउ पुट काय करणार आपण x is equal to पहिले minus 2 a च्या खालचा म्हणजे plus 2 पहिले पुट करा. ओके. सो आता आपल्याला काय मिळेल 5 into 2 10. सो b तर 0 होईल आणि हा काय 2 plus 2 4 म्हणजे 4a. ओके. सो आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळेल आता 10/4 म्हणजेच काय आली 5/2 आली a ची व्हॅल्यू. ओके. नाउ पुट नाउ पुट x इज इक्वल टू आता b च्या खाली प्लस 2 आहे म्हणजे मायनस 2 पुट करणार. सो काय येईल -10 इक्वल टू ह्या इक्वेशन मध्ये -2 पुट करायचं. सो इथे a काय होईल 0 होईल आणि इथे काय होईल b इंटू -2 म्हणजे -4. तर -10 इज इक्वल टू -4b मायनस मायनस आता प्लस होऊन जाईल म्हणजे b पण काय येईल तुमचा
10/4 मीन्स काय येईल 5/2 येईल. ओके, दोन्ही पण आन्सर्स काय येतील ए आणि बी चे 5/2 येणार आहे. ठीक आहे. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, सॉरी आता ए आणि बी आता हे आपण कुठे पुट करतो, सपोज याला इक्वेशन नंबर 2 करू. सो पुट व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इन इक्वेशन 2. मग तुम्हाला काय मिळेल 5x/(x²-4). आता हे लिहिलं तरी चालेल, हे लिहिलं तरी चालेल, कोणतंही करा. इथं काय येईल 5/2 x-2 प्लस 5/2 x+2. ओके, आता हे जे आहे आन्सर आलेलं हे कशाचं आहे 5x/(x²-4) चं. मग हे जे आन्सर आहे हे परत आपल्याला कुठे टाकायचं आहे इक्वेशन 1 मध्ये. म्हणजे ही जी टर्म आहे ही टर्म रिप्लेस करायची बाय दिस टर्म. ओके, सो आता आपण काय करणार बघा, x³ प्लस x/(x²-4) इक्वल टू x प्लस 5x/(x²-4) चा आन्सर काय आलेला आहे 5/2 x-2 प्लस 5/2 x+2. ओके, मग यालाच परत पुढे 5/2 जर कॉमन काढलं तर 1/x-2 प्लस 1/x+2. तर हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, परत ही जी व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करायची इन इक्वेशन 1 पुट करायची. ठीक आहे, तर हे झालं एक्झाम्पल. व्यवस्थित पॉज करून स्टेप बाय स्टेप लिहित चला म्हणजे तुम्हाला कळेल. आता अजून एक एक्झाम्पल घेऊ आपण, केस 1 आणि इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल बघा आता, x² प्लस 1/(x²-1). आता इम्प्रॉपर फ्रॅक्शन कसं होतं, ग्रेटर दॅन और इक्वल टू जर व्हॅल्यू असेल तर, ग्रेटर दॅन और इक्वल टू न्यूमरेटरची डिग्री जर ग्रेटर दॅन और इक्वल टू असेल तर तो इम्प्रॉपर फ्रॅक्शन. मग अशी ग्रेटर दॅन होती, आता न्यूमरेटर आणि डिनोमिनेटरची डिग्री सेम आहे. प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे काय, न्यूमरेटरची डिग्री फक्त लेस पाहिजे, नॉट इक्वल. ओके, सो आपलं हे इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. सो काय करायचं आहे साइडला, x² प्लस 1 ला x² - 1 नी काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. तर हा x² जाण्यासाठी 1 नीच डिवाइड करणार आपण. सो काय येणार आता इथे मायनस केल्यानंतर हे प्लस होईल, हे कट होईल आणि इथं काय 2. आता 2 ला 2 आहे तर x ची टर्म नाहीच आहे रिमाइंडरची, मग कशी पॉवर करणार, मग 2 × x⁻0 आपण करू शकतो ना. x⁻0 म्हणजे 1च आहे, म्हणजेच आता इथे x ची पॉवर काय 0. तर आपण डिव्हिजन कुठपर्यंत करतो, जोपर्यंत पॉवर रिमाइंडरची पॉवर लेस येत नाही डिवायझर पेक्षा, तर ती लेस आलेली आहे. ओके, सो आपण ह्यालाच कसं लिहिणार आता, कोशंट. कसं लिहिणार, कोशंट. तो कोशंट काय आहे 1 प्लस रिमाइंडर काय आहे 2/(x²-1). ओके, so this is equation number 1 and this is a proper fraction. Now only let the proper fraction, let 2/(x²-1 इक्वल टू 2 ह्याला परत फॅक्टराइज करायचं. बघा नॉन लिनियर आणि डिस्टिंक्ट, लिनियर आणि डिस्टिंक्ट फॅक्टर्स आहेत, म्हणजे केस 1च आहे सध्या आपली. So a/(x-1 plus b/(x+1). Okay, this is equation number 2. Now by taking the LCM काय मिळेल तुम्हाला, 2 is equal to a into x plus 1 plus b into x-1. ओके, ह्याला इक्वेशन नंबर स्टार देऊ. बघा आता असं व्यवस्थित सॉल्व करायचं. नाउ पुट x is equal to a च्या खाली -1 आहे, सो पुट x is equal to 1 इन इक्वेशन स्टार. तर x is equal to 1 टाकलं तर b 0 होऊन जाईल. तर इथं काय आलं 2 आणि 1 + 1 जिथं 2 आहे, सो a ची व्हॅल्यू काय आली 1 आली. ओके, नाउ नेक्स्ट पुट x is equal to -1, b च्या खाली +1 आहे, सो ते -1 इन इक्वेशन स्टार. सो काय येईल 2 is equal to, आता a 0 होईल आणि b ची इथं काय येईल -2b, म्हणजेच b ची व्हॅल्यू काय येईल -1 येईल. ओके, नाउ पुट,
बघा असं व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. व्हॅल्यू ऑफ ए अँड बी इन इक्वेशन 2. आणि जर तुम्हाला कळालं नाही तर मला लगेच ग्रुपवर मेसेज करत जा. इक्वेशन 2 मध्ये टाकल्यानंतर 2/x² - 1 इज इक्वल टू काय येईल 1/x - 1 आणि इथं मायनस बी ची व्हॅल्यू -1 आहे, सो हे मायनस साइन होईल 1/x + 1. ओके. नाउ इक्वेशन 1 बिकम्स, आता फायनल इक्वेशन 1 काय कसं होईल जेव्हा आपण 2/x² - 1 च्या तिथे जर ही व्हॅल्यू टाकली तर x² + 1/x² - 1 इज इक्वल टू 1 + 1/x - 1 minus 1/x + 1. So this is the final partial fractions of the given proper fraction. ठीक आहे. तर हे आपली इथे केस 1 कंप्लीट झाली. आता नेक्स्ट केस, पहिली केस काय होती, फर्स्ट केस की जे फॅक्टर्स आहेत जर तुम्हाला फॅक्टर्स दिलेले असतील तर ते चेक करायचे की ते रिपीटेटिव्ह नाहीये, युनिक आहेत. ओके. आणि जर फॅक्टर्स दिलेले नसतील, इक्वेशन असेल तर तुम्ही त्याचे फॅक्टर्स करता आणि जर ते फॅक्टर युनिक आले तर तुम्ही काय यूज करता, केस 1. ओके. आता केस 2 काय आहे बघा. केस 2 आहे when the denominator that is q of x, when the denominator that is q of x has repeated linear factors. म्हणजे काही काही डुप्लिकेट फॅक्टर्स असतील, मोर दॅन 1 म्हणजे मग ते 2 असू शकतात, 3, काही काही युनिक असतील. पण जर ऑल युनिक असेल तर आपली केस 1 मध्ये येतं. ओके. आणि जर काही युनिक आहेत आणि काही रिपीट आहेत, डबल आहेत, म्हणजे डबल मीन्स फक्त डबल 2च नाही, मोर दॅन 1 आहेत काही फॅक्टर्स. ओके. तर तेव्हा कोणती केस यूज करायची, केस 2, रिपीटेड लिनियर फॅक्टर दॅट इज ax + b⁻r. मग हा r किती पण असू शकतो, म्हणजे x + 2² म्हणजेच काय की x + 2 × x + 2 म्हणजेच काय, हा जो फॅक्टर आहे हा रिपीट आहे, हा क्यूब पण असू शकतो. ठीक आहे. म्हणजे हा जो फॅक्टर x + 2 हा 3 टाइम्स येतोय म्हणजे रिपीटेड आहे. ओके. मग त्या टाइपचे जर एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत तर कसं करायचं बघा. सपोज p of x upon ax + b⁻r. ओके. आता फक्त रिपीटेटिव्ह फॅक्टर्स असेल तर ही स्टेप जी आता सांगणार ती फॉलो करायची आणि युनिक साठी जे आपण लास्ट केस बघितली तशी स्टेप फॉलो करायची. ओके. हे फक्त रिपीटेड साठी आहे. सो a1 upon ax + b प्लस, म्हणजे हा a फॉर कॉन्स्टंट आहे, तुम्ही इथे a b c काही घेऊ शकता. नंतर a2 फॉर ax + b⁻2 असं करत करत ar upon ax + b⁻r. ठीक आहे. विथ एक्झाम्पल आलं की तुम्हाला कळेल. तिथे a b c असं पण लिहू शकते, कोणते पण कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. तर आता बघा, सपोज मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं, 2x + 1 upon x² x + 1. तर बघा, ह्या x ला आपण x × x लिहू शकतो ना. तर हा युनिक फॅक्टर आहे, पण हा काय आहे, रिपीटेटिव्ह आहे. ओके. सो मी काय केलं, जनरली जे युनिक असतील ते आधी लिहून घ्यायचे. सो a/x + 1 नंतर लिहिलं तरी काहीच हरकत नाहीये. a/x + 1 प्लस, आता जेव्हा तुम्ही रिपीटेटिव्ह फॅक्टर लिहिताय तर b/ पहिले x लिहायचा आणि प्लस c/ परत x². जसं बघा इथे 1 2 आणि अप टू r. तसं जर x³ असतं तर परत d/x³ लिहिलं असतं. तर असं लिहायचंय. ओके. आणि मग नंतर पुढची स्टेप तर तुम्हाला माहिती आहे, एलसीएम काढून तुम्ही सॉल्व्ह करणार. तर आता आपण एक्झाम्पल्स बघूयात. ठीक आहे. तर फर्स्ट हेच एक्झाम्पल घेऊयात आपण. रिझॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन 2x + 1 upon x². पहिले तुम्ही युनिक लिहा किंवा रिपीटेटिव्ह पासून सुरू करा, काही हरकत नाही. फक्त तुमचे एबीसीच्या व्हॅल्यू चेंज होतील. पण सपोज आता एक a ची व्हॅल्यू सपोज 5/2 येत असेल, म्हणजे जर कोणी जर पहिल्यांदा घेतला x + 1, पहिले डिस्टिंक्ट घेतला, नंतर रिपीटेटिव्ह घेतला, तर सपोज एबीसीच्या व्हॅल्यू ह्या असतील.
तर तरी तुम्ही इंटरचेंज केलं, एच्या खाली पहिल्यांदा तुम्ही रिपिटेटिव्ह घेतलं, तर ह्या तीनच व्हॅल्यू फक्त एबीसी च्या आल्या पाहिजे. मग सी ची व्हॅल्यू ए ला आली तरी चालेल, ए ची व्हॅल्यू बी ला आली तरी चालेल आणि बी ची व्हॅल्यू ए ला आली तरी चालेल. फक्त ह्याच जर ह्या तीन व्हॅल्यू येत असतील कॉन्स्टंटच्या, तर ह्याच व्हॅल्यू एबीसी मध्ये इंटरचेंज होऊ शकतात. ठीक आहे, तिथं तुम्हाला लास्ट टाइमच सांगितलेलं आहे. पण जनरली काय करा, जे युनिक आहे तेच आधी लिहा. ओके, सो ह्याला आपण कसं लिहिणार, ए अपॉन एक्स प्लस 1 प्लस बी अपॉन एक्स प्लस सी अपॉन एक्स स्क्वेअर. तर स्क्वेअरच लास्ट पॉवर आहे. ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ टेकिंग द एलसीएम, काय 2x प्लस 1 इज इक्वल टू ए इंटू, आता एच्या खाली x प्लस 1 आहे, मग ते सोडून बाकीचं लिहायचं. म्हणजे आता बघा एलसीएम काय लिहितं, इकडं जो असतो ना तोच एलसीएम येतो. नाहीतर तुम्ही असं लिहिताल एक्स इंटू एक्स स्क्वेअर, तर हे रॉंग आहे. ओके, तर हा एलसीएम आहे. ठीक आहे, तर तुमचं एलसीएम काय येईल, एलसीएम आहे. ओके, सो एलसीएम मध्ये एक्स प्लस 1 आहे ऑलरेडी, याच्या खाली एक्स प्लस 1 आहे, म्हणजे ए इंटू काय येणार आहे, एक्स स्क्वेअर येणार आहे. ओके, तर बघा आता एच्या खाली एक्स स्क्वेअर म्हणजे हा एलसीएम घ्यायचा आहे. सो एच्या खाली एक्स प्लस 1 आहे, सो फक्त एक्स स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायचं. ओके, आता बीच्या खाली फक्त एक्स आहे, म्हणजे एलसीएम मधली काय काय राहिली, एक्स आणि एक्स प्लस 1. ओके, आणि सीच्या खाली डिनॉमिनेटरला फक्त एक्स स्क्वेअर आहे, सो एलसीएम मधलं सी इंटू एक्स प्लस 1. हे झालं इक्वेशन नंबर 2. ओके, नाव आता पहिल्यांदा जो युनिक डिस्टिंक्ट किंवा युनिक फॅक्टर आहे त्याच्यावरून लिहायचं. सो पुट x is equal to -1 in equation 1 सॉरी 2. तर काय येईल, -1 आहे ना, सो -2 इथे काय येईल, -2 प्लस 1 -1. ओके, आता हे बघा हे इथे काय येईल, -1 प्लस 1, सो बी 0 होऊन जाईल. इथं पण -1 प्लस 1, सी पण 0 होऊन जाईल. ज्याच्या खाली आपण व्हॅल्यू टाकतो फक्त तीच व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. सो इथं काय येईल, -1 चा स्क्वेअर म्हणजे 1. ओके, सो ए ची व्हॅल्यू काय आली, -1 आली. ओके, नाउ नेक्स्ट बघा आता पुट, आता काय, आता आपण इथे बघतोय, सो बीच्या खाली काय एक्स, सो आपण एक्स असेल तर काय पुट करतो, 0 इन इक्वेशन 2. सो आता आपल्याला ए 0 मिळेल, बी पण 0 मिळेल, कारण एक्स ने मल्टिप्लाय म्हणजे 0 ने फक्त सी ची व्हॅल्यू मिळेल. सो 2 पण इथं 2x प्लस 1 म्हणजे काय राहील, फक्त 1 जर एक्सच्या तिथं 0 टाकलं तर, आणि सी ची व्हॅल्यू काय राहील, इथं 0 प्लस 1 1 आणि 1 इंटू सी, सो सी ची व्हॅल्यू काय आली, 1 आली. आता बघा, आता इथे पण काय एक्स आहे ना, तर आता बघा जो रिपिटेटिव्ह फॅक्टर आहे तो कसा करायचा, इथं तर +1 आहे, सो मी -1 तर टाकला, इथे एक्स आहे सो 0 टाकलं. आता काय करायचं, तुम्ही -1 टाकला होता ना, सो आता एक्स ची व्हॅल्यू +1 करायची. जर इथे एक्स -1 असतं तर तुम्ही +1 टाकला असता, इथं 0 टाकला असतं, सो मग तुम्ही -1 टाकायचं. ओके, सो एक्स इज इक्वल टू 1. ए ची पण टाकायची, आता जेव्हा तुम्ही थर्ड कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढताय तेव्हा ए ची पण टाकायची, आधीच्या दोन सापडलेल्या 1 आणि सी, ए इज इक्वल टू -1 अँड सी इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. जेवढ्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू मिळाल्या त्या परत टाकायच्या प्लस एक्स ची व्हॅल्यू. सो 2x प्लस 1 म्हणजे काय येईल, 3. ओके, इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू काय आहे, 1. ओके, सो आणि ए ची काय 1, सो इथे -1, सो इथे काय येईल, -1 प्लस बी ची आपण काढतोय. ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू काय 1, इथं 1 प्लस 1 2, म्हणजे इथं काय येईल, 2b येईल. ओके, प्लस सी ची व्हॅल्यू काय आहे, 1, सी ची व्हॅल्यू 1 आहे आणि 1 प्लस एक्स ची व्हॅल्यू 1 टाकतोय, सो इथं काय येईल, 2 येईल आणि सी ची व्हॅल्यू तर 1च आहे. ठीक आहे, सो इथे काय येईल बघा, 2b इक्वल टू 3 प्लस 1 मायनस 2, म्हणजेच काय येईल आता, 2b equal to 2 and b is equal to 1 is. Okay, now put values of a, b and c in equation 1. So equation 1 आपल्याला कसं मिळेल, 2x plus 1 upon x square into x plus 1. a ची व्हॅल्यू आलेली आहे -1 upon x plus 1. b ची 1च आलेली आहे 1 upon x प्लस सी ची पण 1 आलेली आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे, बघा जर तुम्ही आधी एक्स लिहिला, इथं एक्स स्क्वेअर लिहिला. ओके,
आणि इथे x प्लस 1 जर लिहिला तर बघा तुम्हाला a ची व्हॅल्यू 1 मिळेल. मग पॉझिटिव्ह व्हॅल्यू a ची 1 मिळेल, b ची 1 मिळेल आणि c ची -1 मिळेल. पण बाकी काही फरक पडत नाही. म्हणजे या तीनच व्हॅल्यू फक्त कॉन्स्टंट जे व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये ते इंटरचेंज होते. ठीक आहे. तर हे झालं आपलं आन्सर. व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. आता नेक्स्ट एक्झाम्पल. 3x plus 2 upon x plus 1 आणि x square minus 1. तर हा इकडचा फॅक्टर ऑलरेडी आहे, पण इथे स्क्वेअरची टर्म आहे, सो आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील. जसं आपण केस 1 मध्ये बघायचो, जर एक्सप्रेशन दिला असेल तर त्याचे फॅक्टर्स पहिल्यांदा काढून घ्यायचे. सो आता हे दोन रिपीटेटिव्ह फॅक्टर झाले, म्हणजे x plus 1 चा स्क्वेअर झाला. सो 3x plus 2 ह्याला आपण असं लिहू शकतो x minus 1 x plus 1 चा स्क्वेअर. ओके. सो हा झाला तुमचा रिपीटेटिव्ह फॅक्टर x plus 1. मग कसं लिहिणार तुम्ही? जो नॉन रिपीटेटिव्ह आहे तो आधी लिहिणार अपॉन x plus 1 plus c upon x plus 1 bracket square. This is equation number 1. बघा. ठीक आहे. नाउ by taking the LCM काय मिळेल तुम्हाला? 3x plus 2 equal to, आता हा झाला तुमचं काय? LCM. ओके. सो a च्या खाली काय? x minus 1 काय नाहीये x plus 1 bracket square. सो a into x plus 1 bracket square plus b च्या खाली काय? x plus 1 म्हणजे काय काय नाहीये x minus 1 and 1 x plus 1. सो x minus 1 into x plus 1 plus c च्या खाली x plus 1 bracket square आहे, सो फक्त x minus 1 नाहीये. सो दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ पुट, आता याच्या खाली x minus 1 आहे, सो प्लस 1 आपण टाकू शकतो. सो x is equal to 1 in equation 2. सो b आणि c काय होईल? प्लस 1 टाकल्यामुळे 0 होईल आणि मग आता फक्त a ची व्हॅल्यू मिळेल. सो x च्या तिथं जर 0 टाकलं तर इथे 5 होईल, सॉरी 1 टाकलं तर 5 होईल आणि इथं काय येईल? 1 plus 1 2 चा स्क्वेअर. सो a ची 5 is equal to 4a and a ची व्हॅल्यू काय येईल? 5 upon 4 येईल. ओके. नाउ नेक्स्ट, पुट x is equal to, आता b च्या खाली काय? प्लस 1, सो मायनस 1 टाकू शकतो इन इक्वेशन 2. सो मायनस 1 टाकल्यामुळं b च्या खाली प्लस 1 आहे ना, सो मायनस 1 टाकल्यामुळे a तर काय येईल? मायनस a तर 0 येईल. त्याच्यानंतर b काय येईल बघा, इथं मायनस 1 टाकलं तर मायनस 1 प्लस 1 0, म्हणजे b पण 0 येईल. फक्त आता आपल्याला c ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. सो बघा, मायनस 1 जर टाकलं तर मायनस 3 प्लस 2 मायनस 1 आणि त्याच्यानंतर a तर 0 b पण 0, फक्त c मिळेल आपल्याला मायनस 2c. सो c इज इक्वल टू 1 अपॉन 2. हे झालं आपलं आन्सर. ओके. नाउ आता काय काय करायचं बघा. प्लस 1 मायनस 1 झालं. मगाशी काय काय झालेलं बघा. मगाशी तुम्ही काय काय पुट केलेलं? मायनस 1 पुट केलं होतं आणि x ची व्हॅल्यू 0 पुट केली होती. ओके. मग त्याच्यानंतर मग तुम्ही पॉझिटिव्ह 1 घेतला, पण आता आपण प्लस 1 मायनस 1 केलेले, सो आता आपण 0 घ्यायचा. सो x इज इक्वल टू 0. देन a ची पण व्हॅल्यू टाकायची या केस 2 मध्ये आणि जी अजून कॉन्स्टंट काय मिळालं आपल्याला? c, तर त्याची पण व्हॅल्यू टाकायची. ठीक आहे. सो इन इक्वेशन 2, सो आपल्याला काय मिळेल? x जर 0 टाकला इथं तर इथं काय मिळेल? 2 इक्वल टू a ची व्हॅल्यू 5/4 आणि 0 प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 1च आलं. ओके. प्लस b ची व्हॅल्यू काढायची आहे. नंतर x च्या तिथं जर 0 टाकला तर इथं मायनस 1 प्लस 1, c ची व्हॅल्यू 1 अपॉन 2 आणि इथं आलं मायनस 1. ओके. नाउ जर आपण ह्याला सॉल्व्ह केलं तर 2 इज इक्वल टू 5/4 इथे मायनस b मायनस 1 अपॉन 2. सो 2 इज इक्वल टू, पहिले हे कॉन्स्टंटचं करून घ्या. सो इथे एलसीएम आपण 4 काढू शकतो. सो इथे 5 मायनस 2. ओके. मायनस b. जर एलसीएम वगैरे नसेल कळत तर मला तसं सांगा, म्हणजे इथे ह्या हे पण इझी आहे. हे आपले बेसिक स्कूलचे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे. सो 2 मायनस 3 अपॉन 4 इज इक्वल टू मायनस b. सो इथं काय येईल? 8 मायनस 3 अपॉन 4 म्हणजे 5 अपॉन 4 इक्वल टू काय? b, मायनस b. ओके.
सो मायनस बी आलेले. सो बी इज इक्वल टू काय येईल -5/4. ओके. नाव पुट द व्हॅल्यूज ऑफ ए बी अँड सी इन इक्वेशन 1. तर आता मी तिथे फक्त व्हॅल्यू पुट करते, तुम्ही आधीच ते राईट डाऊन करून घ्या, ए ची, बी ची आणि सी ची. सो ए काय आलेला आहे आपला 5/4. 5/, हे आपण असं 4 करू शकतो. ओके. त्याच्यानंतर बी काय आलेलं आहे -5. सो इथे येईल मायनस साइन. सो इथे येईल -5/4. ओके. आणि प्लस सी काय आलेला आहे आपला 1/2. सो 1/2 इंटू एक्स प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. तर हे झालं आपलं आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 2 एक्स स्क्वेअर मायनस 4. ओके. सो याला आपण कसं लिहू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 2, आणि याला कसं लिहू शकतो, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने. सो एक्स मायनस 2 एक्स प्लस 2. तर इथे हे दोन फॅक्टर्स रिपीटेटिव्ह आहे. सो आपण कसं करू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 इज इक्वल टू जो युनिक आहे तो आधी लिहा आणि जो रिपीटेड आहे तो नंतर द्या. शक्यतो स्क्वेअर पर्यंतच येतं, क्यूब वगैरे येत नाही. ठीक आहे. सो ह्यालाच आपण कसं लिहू शकतो, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 अपॉन एक्स प्लस 2 ब्रॅकेट मध्ये एक्स मायनस 2 चा स्क्वेअर इक्वल टू ए अपॉन एक्स प्लस 2 प्लस बी अपॉन एक्स मायनस 2 प्लस सी अपॉन एक्स मायनस 2 चा स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1. ओके. नाउ एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1 बाय टेकिंग एलसीएम. सो ए च्या डिनॉमिनेटरला फक्त एक्स प्लस 2 आहे आणि आपला हा एलसीएम आहे. सो इथं काय राहिलं, एक्स मायनस 2 चा स्क्वेअर प्लस बी इंटू एक्स प्लस 2 आणि 1 एक्स मायनस 2 प्लस सी इंटू एक्स प्लस 2. दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ पुट एक्स इज इक्वल टू, पहिले काय पुट करणार, एच्या खाली प्लस 2 आहे म्हणजे -2 पुट करा इन इक्वेशन 2. तर काय मिळेल तुम्हाला, -2 पुट केलं तर 4 -2 प्लस 1 इक्वल टू बी आणि सी 0 येणार आहे. फक्त इथं -2 -4 -4 चा स्क्वेअर 16. सो इथं 4 -2 2 2 प्लस 1 3. सो 3 इज इक्वल टू 16 ए. सो ए ची व्हॅल्यू काय आली 3/16. ओके. नाउ नेक्स्ट पुट, आता बी च्या खाली -2 आहे. सो +2 पुट करायचं. आता बघा, जनरली आपण ज्याच्या खालची व्हॅल्यू पुट करतो तीच व्हॅल्यू मिळते, पण केस 2 मध्ये बी च्या खाली जर -2 असेल आणि +2 जर पुट केलं तर आपल्याला बी ची नाही सी ची मिळणार, कारण की बी ला इंटू ही व्हॅल्यू पण असते बघा, त्याच्यामुळे. ओके. इन इक्वेशन 2. तर आता आपल्याला ए तर 0 मिळणारच आहे आणि बी पण 0 मिळणार, बिकॉज 2 - 2 0 होऊन जाईल. ओके. फक्त सी ची व्हॅल्यू मिळणार. सो 2 जर टाकलं इथे तर काय येईल, 4 प्लस 2 चा स्क्वेअर 4 4 प्लस 2 6 आणि 6 प्लस 1 7 इक्वल टू सी ची व्हॅल्यू मिळणार आहे 2 प्लस 2 4. सो सी इज इक्वल टू 7/4. दिस इज अ व्हॅल्यू ऑफ सी. आता कोणती व्हॅल्यू टाकायची बघा, आता +2 -2 टाकून झाले. सो आता परत स्टार्ट करायचं 0 पासून. सो पुट एक्स इज इक्वल टू 0. ए ची व्हॅल्यू काय आलेली 3/16 अँड सी ची व्हॅल्यू काय आलेली आहे 7/4 इन इक्वेशन 2. ओके. सो एक 0 आहे. सो ही आणि ही टर्म 0 येणार. सो इथे आले 1 इक्वल टू ए ची व्हॅल्यू काय 3/16. 0 - 2 चा स्क्वेअर म्हणजे -2 चा स्क्वेअर म्हणजे काय येईल तो 4 प्लस बी आपल्याला काढायचा आहे. 0 + 2 2 आणि 0 - 2 -2 प्लस सी ची व्हॅल्यू काय आलेली आहे 7/4 आणि 0 + 2 2. सो 1 इक्वल टू, आता इथे बघा 4 4 जा 16, इथं म्हणजेच इथं काय राहिलं 3/4 प्लस -4b. ओके. नंतर इथं काय झालं 7/2. ओके. सो 1 आपण इथे डायरेक्टली जर केलं -3/4 -7/2 इज इक्वल टू -4b.
तर एलसीएम जर आपण 4 काढला तर इथे 4 मायनस 3 मायनस 14 इज इक्वल टू मायनस 4b. इझी बघा एकदम. सो 4 मायनस 3 मायनस 14 किती आलं? 4 मायनस 3 मायनस 14. 4 मायनस 3 1 1 मायनस 14. 1 मायनस 14 काय येईल? मायनस 13 अपॉन 4. 4 मायनस 3 1 1 मायनस 4 किती आले? मायनस 13 अपॉन 4. ओके. आणि इकडं हा 4 इथं मायनस 4b आलं. सो मायनस मायनस प्लस होईल. हा 4 इकडं मल्टिप्लाय आहे b ला. सो इकडे आल्यावर डिवाइड होणार. सो इथं काय 13 अपॉन 16 इक्वल टू b. हे झालं तुमचं आन्सर. दोन्ही साइडला मायनस मायनस आहे, सो ती साइन प्लस होऊन जाईल. ठीक आहे. नाउ पुट द व्हॅल्यूज ऑफ a, b and c in equation 1. सो a ची व्हॅल्यू काय आहे बघा? a ची व्हॅल्यू आहे 3 अपॉन 16. सो 3 अपॉन 16. ओके. b ची व्हॅल्यू काय? c ची व्हॅल्यू काय? 7 अपॉन 4. आणि b ची काय आहे? 13 अपॉन 16. सो हे झालं तुमचं. रिझॉल्व केला आपण दिस प्रॉपर फ्रॅक्शन इनटू दिस पार्शियल फ्रॅक्शन. ओके. एकदम इझी आहे बघा. फक्त ही जी स्टेप आहे ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. ओके. आणि हे कसं स्क्वेअर आपण कॉन्स्टंटला कसं पॉवर इन्क्रीमेंट करत जाणार तेवढंच, फक्त बाकी सगळं सेम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आता एक्सरसाइज मध्ये घेऊ काही, मग काही तुम्हाला होमवर्क देते. बघा आता 3x प्लस 1 अपॉन x प्लस 6 इंटू x प्लस 2 चा स्क्वेअर. ओके. सो ह्याला कसं लिहिणार? a अपॉन x प्लस 6 डिस्टिंक्ट फॅक्टर, युनिक फॅक्टर, देन b अपॉन आता रिपीटेटिव्ह फॅक्टर्स. ह्याला इक्वेशन नंबर 1. ओके. नाउ नेक्स्ट 3x प्लस 1 इज इक्वल टू a इंटू x च्या तिथे x प्लस 6 आहे, सो आपला एलसीएम हा आहे. सो x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर ने मल्टिप्लाय करायचं, प्लस b इंटू x प्लस 2 आहे, सो x प्लस 6 तर नाहीये, सो त्यांनी मल्टिप्लाय होणार. आणि एलसीएम मध्ये x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर आहे, सो इथे x प्लस 2. देन c इज इक्वल टू काय येणार? x प्लस 6 येणार ओनली. सो फर्स्ट आपण पुट करणार ऑब्विसली याच्या खाली x प्लस 6 आहे, सो पुट x इज इक्वल टू मायनस 6 इन इक्वेशन 2. तर काय मिळेल आपल्याला? मायनस 6 केल्यानंतर मायनस 18 प्लस 1 मायनस 17. ओके. त्याच्यानंतर b आणि c तर 0 मिळणार आहे, सो मायनस 6 प्लस 2 मायनस 4 मायनस 4 चा स्क्वेअर प्लस 16. सो इथे येईल a इंटू 16 म्हणजेच a ची व्हॅल्यू काय येईल? मायनस 17 अपॉन 16. नाउ पुट x इज इक्वल टू आता b च्या खाली प्लस 2 आहे, सो मायनस 2 इन इक्वेशन 2. ओके. सो आता इथे काय येईल बघा? हा आता मायनस 2 पुट केल्यानंतर ह्या इक्वेशन मध्ये मायनस 2 इंटू 3 मायनस 6 प्लस 1 मायनस 5 इक्वल टू आता a तर 0 होणार आहे, b पण 0 होणार आहे, c मिळणार आपल्याला मायनस 2 प्लस 6 4. सो 4c. ओके. सो c ची व्हॅल्यू काय आली? मायनस 5 अपॉन 4. नाउ नेक्स्ट इक्वेशन. आता बघा 6 प्लस 2 मायनस 2 झालं. ओके. सो आता आपण प्लस 2 टाकू शकतो. ओके. सो पुट x इज इक्वल टू प्लस 2 त्याच्यानंतर a ची व्हॅल्यू मायनस 17 अपॉन 16 and c ची व्हॅल्यू मायनस 5 अपॉन 4. ओके. इन इक्वेशन 2. तर x ची व्हॅल्यू 2 टाकायची कारण आपण मायनस 2 ऑलरेडी टाकलेले. सो आता इथे काय येईल बघा? प्लस 2 टाकल्यानंतर 3 इंटू 2 6 6 2 इंटू 3 6 6 प्लस 1 7 इक्वल टू a ची व्हॅल्यू मायनस 17 अपॉन 16. नंतर 2 प्लस 2 4 आणि 4 चा स्क्वेअर 16.
प्लस बी आपल्याला काढायचा आहे. ओके, सो इथे काय येईल बघा आता, एक्स प्लस 16, एक्स काय 2, 2 प्लस 6 8, त्याच्यानंतर 2 प्लस 2 4 प्लस सी काय आहे आपला -4, सो -5/4, इथं प्लसचं मायनस होऊन जाईल. त्याच्यानंतर -2 टाकतोय आपण, सो 2 प्लस 6 8. ओके, सो ह्याला जेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं सिम्प्लिफाय करा. सो इथं -17 प्लस 32b -10. ओके, त्याच्यानंतर आता 32b इक्वल टू 7 प्लस 17 प्लस 10. सो 32b इज इक्वल टू 20. इथं किती आले 24 प्लस 10 म्हणजे किती आले 34 आले. सो b इज इक्वल टू 34/32. सो इथे बघा 2 ने जर आपण डिवाइड केलं, सो b ची व्हॅल्यू काय आली 17/16 आली. ठीक आहे, सो पुट द व्हॅल्यूज ऑफ A, B and C in equation 1. So our equation becomes A, B and C. So A ची व्हॅल्यू काय -17. सो -17/16. कॉमन जर सगळीकडे बेस सेम असेल तर कॉमन काढा, अदरवाइज नका काढू. B ची व्हॅल्यू काय +17/16. ओके, त्याच्यानंतर C ची व्हॅल्यू काय मायनस, सो इथे मायनस साइन होऊन जाईल, सो -5/4. ओके, सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. या एक्झाम्पलचा आन्सर एकदा तुम्ही पण क्रॉस चेक करा, बिकॉज बुक मध्ये बघा असा आन्सर आलेला आहे, म्हणजे -7/8 आहे एक व्हॅल्यू, दुसरी व्हॅल्यू +7/8 आणि सेकंड व्हॅल्यू -1/2 आहे. ठीक आहे, तर एकदा ते क्रॉस चेक करा तुम्ही. जर हेच आले सेम, आय थिंक तर हेच येतात. आता आपण जस्ट कॅल्क्युलेशन केलेले, पण कुठे काय मिस्टेक असेल तर तसं बघून घ्या एकदा. तर बुक मध्ये हे आन्सर येते, पण एकदा चेक करा, कधी कधी बुक मधले आन्सर सुद्धा रॉंग असू शकतात. पण आय थिंक कॅल्क्युलेशन ते हे बरोबर येते आपला आन्सर. हे तर इझीच आहे ना, -6 जर आपण टाकले, सो इथे -18 + 1 -17 आणि -6 + 2 -4 -4 चा स्क्वेअर 16. तर आय थिंक हे बरोबर आहे, पण जर तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, 2x² + 3/x - 2 and x + 1 bracket square. So 2x² + 3/x - 2. ओके, ए लिहायचं ना आपल्याला. सो काय येणार इक्वल टू a अपॉन जो डिस्टिंक्ट फॅक्टर आहे तो आधी लिहायचा, प्लस b अपॉन x + 1 आणि प्लस c अपॉन x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. नाउ 2x² + 3 इक्वल टू a इंटू काय येईल x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस b इंटू x - 2 x + 1 आणि प्लस c इंटू x - 2. ओके, सो दिस इज इक्वेशन नंबर 2. नाउ पुट, पहिले a च्या खाली -2, सो x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. ओके, सो काय 2 चा स्क्वेअर 4, 4 इंटू 2 8, 8 + 3 म्हणजेच काय आलं 11. इथे काय आलं 11. ओके, इक्वल टू b आणि c तर 0 होणार आहे, सो इथे 2 + 1 3, 3 चा स्क्वेअर 9, 9 आहे. सो a ची व्हॅल्यू काय येणार आहे 11/9. नाउ पुट नेक्स्ट, b च्या खाली काय x + 1, सो पुट x इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 2. सो -1 जर इथं पुट केला, सो -1 चा स्क्वेअर +1, 1 इंटू 2 2, 2 + 3 5 इक्वल टू, आता a 0 होईल आणि b 0 होईल, सो आपल्याला फक्त c मिळेल. सो c इंटू -1 - 2 म्हणजे -3c.
सो सी ची व्हॅल्यू काय, सॉरी -3, सो सी ची व्हॅल्यू काय आली -5/3. नाउ नेक्स्ट पुट, आता बघा 2 झाले -1 झाले, सो आता +1 टाकून द्या. सो x इज इक्वल टू 1. तुम्ही -2 टाकलं तरी चालेल. ओके, आणि -2 टाकलं तरी चालेल. आता -1 आहे तर +1 टाका किंवा -2 टाका, कोणतेही चालेल, आन्सर तेच येणार आहे. सो a इज इक्वल टू 11/9 and c इज इक्वल टू -5/3 इन इक्वेशन 2. सो काय येईल, x ची व्हॅल्यू जर 1 टाकली तर 1 चा स्क्वेअर 1, म्हणजे इथंच काय आलं 5 आलं. ओके, त्याच्यानंतर a ची 11/9, सो 1 + 1 2. ओके, आणि 2 चा स्क्वेअर 4 प्लस b आपल्याला काढायचा आहे. सो 1 - 2 -1, आणि 1 + 1 2, प्लस c काय आलाय -5/3, आणि 1 टाकायचं x च्या जागी, सो आलं आपलं -1. सो 5 इज इक्वल टू 44/9 -2b plus 5/3. Okay, so -2b is equal to 5 minus 44/9 minus 5/3. तर इथं 9 आपण काढू शकतो LCM. सो -2b is equal to 9 जर काढला तर इथं 45 minus 44 आणि इथं 15, तर 9. सो -2b is equal to 45 minus 44 म्हणजे 1, आणि 1 minus 16 minus 14/9. ओके, सो b is equal to plus 14/18. ओके, so b is equal to 14/18. so b is equal to 7/9. ठीक आहे, तर now put the values of a, b and c in equation 1. so equation 1 मध्ये व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला कसं मिळेल बघा. c काय आला आपला मायनस आलेला आहे, सो इथं मायनस साइन. सो a ची व्हॅल्यू काय आली आहे 11/9, b ची व्हॅल्यू आलेली 7/9, आणि c ची व्हॅल्यू आलेली -5/3. ओके, सो हे झालं आपलं आन्सर. सो 4 मधल्या डी चा आन्सर. ओके, ठीक आहे, तर हे बरोबर आहे. फक्त ते आधीच चेक करा, पण आय थिंक ते बाय मिस्टेक झालेलं आहे, रॉंग आन्सर दिलेला आहे बुक मध्ये. ठीक आहे, ते हे झालं आपलं नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ द सेम टाईप केस. तर आपल्या 2 केस कंप्लीट झालेल्या आहेत. आता नेक्स्ट 2 केस आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्यातली 4th केस जी आहे ती शक्यतो तुम्हाला येत नाही, पण आपण तरी पण ती पण घेऊयात. ठीक आहे, जी 4th केस आहे ती नाहीच आहे तुम्हाला सिलेबस मध्ये, मी इथे कट केलेला आहे. सो आता फक्त आपली एकच केस राहिलेली आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण ती घेऊ, म्हणजे आपलं पार्शियल फ्रॅक्शन म्हणजे 2 चॅप्टर्स पण कंप्लीट झाले.